आपल्याला गॉस लॉ आधीच माहिती आहे. ओके, काय होता विनय? तर तुम्ही सांगा बरोबर होते. फाय इक्वल टू क्यू अपॉन ॲप्सिलॉन 0. फाय इज द काय? फ्लक्स अँड क्यू इज द टोटल चार्ज. E0 इज द परमेबिलिटी. ओके, सो एखाद्या मीडियमची परमेबिलिटी. आता या ठिकाणी जर बघितलं आपल्याला तेच इकडे रेफरन्स घ्यायचा आहे. बट कन्सिडर वन ए स्पियर, एक स्पियर घेतला. ओके, सो त्याचं सेंटर पॉइंट काय आहे? 0. 0 हा सेंटर पॉइंट आहे. हा काय आपल्याला एक स्पियर घेतलाय आपण काय बघणार आहे? आपण इथं बघणार आहे गॉस लॉचं ऍप्लिकेशन बघतोय. जे पहिलं गॉस लॉचं पहिलं ऍप्लिकेशन आहे ते म्हणजे काय ऍप्लिकेशन? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. काय काढायचं आपल्याला? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्म चार्ज. युनिफॉर्म चार्ज या स्पियर मध्ये कुठं स्फेरिकल शेल म्हणजे एक स्पियर आहे. या स्पियर मध्ये युनिफॉर्मली चार्ज प्लेस केलेत आपण. मग तिथं किती आहे चार्ज? किती आहे त्या ठिकाणी? क्यू इतकं टोटल चार्ज आहे. किती चार्ज आहे आपल्याला? क्यू इतका टोटल चार्ज आहे. मग याचं जर आपल्याला काढायचं झालं तर मग मला काय लिहिता येईल? कन्सिडर वन ए स्पियर और ए स्फेरिकल शेल at point O is the center of that sphere, capital R is the radius of that spherical shell. So sigma is the surface charge density. sigma काय आहे? surface charge density. ही surface charge density equal to Q into A असतं. So surface charge density Q into area काय असतं रे स्पियरचा? 4 pi r square हा एरिया आहे. हा कोणाचा एरिया आहे? आपल्याला हे जे आहे स्पियर, मग सिग्मा काय आहे? सरफेस चार्ज डेन्सिटी आहे. ओके, डेन्सिटी म्हणजे आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे. सो या ठिकाणी आपण बाय गॉस लॉ, आपल्याला काय माहिती आहे? गॉस लॉ. आता गॉस लॉ नुसार आपण काय सांगू शकतो? फाय इक्वल टू क्यू अपॉन ॲप्सिलॉन 0. हे कुठं असतं? क्यू अपॉन ॲप्सिलॉन 0. आता ऍक्च्युअली ॲप्सिलॉन 0 एखाद्या मीडियम मध्ये जर घ्यायचं झालं E इज इक्वल टू ॲप्सिलॉन 0 K. मग जर व्हॅक्यूम साठी किंवा एअर साठी घेऊ K काय येतं? 1 येतं. म्हणून K ची व्हॅल्यू जर मी 1 ठेवली तर हे ॲप्सिलॉन इक्वल टू काय येतं? ॲप्सिलॉन 0. म्हणून फाय इज इक्वल टू काय येतं? Q अपॉन ॲप्सिलॉन 0. याला इक्वेशन नंबर 1 देतो. आता आपल्याला नेमकं काय करायचं आहे? आपल्याला या स्पियरच्या अराउंडला अजून एक स्पियर कन्सिडर करायचं आहे. अजून एक स्पियर म्हणजे हे डॉटेड मध्ये मी दाखवलंय बघा. हे डॉटेड मध्ये याला आपण काय म्हणूया? गॉसियन सरफेस म्हणूया. याला काय म्हणायचं? गॉसियन सरफेस. असं समजू की एक इमॅजिनरी एरिया कन्सिडर केलाय त्याच्या अराउंडला. आणि आपण जे हे रेज दाखवलेले आहेत, याच्या लाईन्स दाखवलेत, हे काय दाखवलेले आहेत? आपल्या इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. काय आहे? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. कशाचा? ह्या स्पियर मध्ये जे पॉझिटिव्ह चार्ज आहे त्या चार्जची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे. आपण याच्या शेजारी, या स्पियरच्या शेजारी अजून एक स्पियर कन्सिडर केला आणि त्याला आपण काय घेतलं? गॉसियन सरफेस असं म्हटलं. त्या गॉसियन सरफेसवर एक पॉइंट P घेतो. इथं काय घेतला? पॉइंट P. त्या गॉसियन सरफेस साठीचा एक छोटासा स्मॉल एरिया, छोटासा तुकडा कन्सिडर केला त्याला घेतला आपण DS. त्याला काय घेतला? DS म्हणजे काय? स्मॉल एरिया ऑफ दी गॉसियन सरफेस किंवा स्मॉल एलिमेंट ऑफ दी गॉसियन सरफेस. मग ते कशासाठी? आता त्याचा जो एरिया वेक्टर आहे तो कसा असतो? हे यालाच परपेंडिक्युलर असतो एरिया वेक्टर. म्हणजे ते काय झालं? आपण DS घेतलं आणि हे E काय आहे? इंटेन्सिटी आहे. हे काय आहे? E बार हे काय? इंटेन्सिटीचं डायरेक्शन आहे. आता तुम्ही मला सांगायचं इथं बघा E बार अँड DS बार मधलं जे अँगल आहे ते अँगल थीटा किती असणार आहे? 0. मग जर आपण घेतलं इथं कॉस थीटा किती असणार आहे? कॉस 0. जर कॉस 0 टाकलं तर ती व्हॅल्यू किती असते? 1 असते. का?
इथं बघा, आता आपल्याला जर नॉर्मली सांगायचं झालं तर मी आता समजा आपण हे असं सरफेस मध्ये विचार करू. ओके, असं सरफेस मध्ये याचाच एक छोटासा तुकडा घेतला आपण. ह्या छोट्याशा तुकड्यावर जर एवढ्यावर विचार केला तर याचा एरिया वेक्टर कसा आहे, असा सरळ पलीकडे आहे. इंटेन्सिटी सुद्धा येत नाही, म्हणजे हे दोन्ही अँगल काय येतं, पॅरलल येतं. पॅरलल म्हणजे 0, थीटा इक्वल टू 0 येतं, म्हणून आपण इथं काय घेतलंय, 0 घेतलंय. मग जर मला याचं काय लिहायचंय, मला अजून एक आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, फाय इज इक्वल टू काय असतं, हे टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स. पण त्याच्या आधी जर मला इथं सिम्पली काय काढायचं आहे, जर समजा ई डी एस कॉस थिटा, समजा ई बार इंटू डी एस बार, मला याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग मला इथं याचा स्केलर क्वांटिटी काय येईल, ई डी एस कॉस थिटा. पण कॉस थिटाची व्हॅल्यू काय आपल्याकडं, कॉस थिटाची व्हॅल्यू काय आहे, 1 आहे, म्हणून इथं फक्त काय येईल, ई डी एस येईल. इथं काय येईल, ई डी एस. आपण काय करू, फ्लक्स जे आहे ते फ्लक्स डी फाय, स्मॉल जे फ्लक्स आहे डी फाय इन एरिया ds. ओके, सो हे जे फ्लक्स आहे हे कुठलं काढतोय, इथं त्या ds या ठिकाणी किती फ्लक्स आहे, ते जे फ्लक्स आहे ते किती आहे, E इंटू ds आहे. किती आहे, E इंटू ds आहे. E म्हणजे इंटेन्सिटी, ds म्हणजे स्मॉल एरिया. कोणाचा आहे स्मॉल एरिया, त्या गॉसियन सरफेस मध्ये आपण स्मॉल एरिया कन्सिडर केला. आता ठीक आहे, हे इथं स्मॉल एरिया, पण मला काय पाहिजे, मला टोटल फ्लक्स हवाय. टोटल फ्लक्स हवाय कुठं हवाय, मला हे जे स्पिरिकल शेप आहे, स्पिरिकल जे शेल आहे याच्या अराउंडला जे गॉसियन सरफेस कन्सिडर केला आपण, इथं पण असू शकता, इथं पण असू शकता, इथं पण हे प्रत्येक इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी सगळीकडे आहे. म्हणजे सगळं जर मला हे जोडायचं झालं तर मला हे जे येतं ते टोटल फ्लक्स फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ इंटिग्रल पाथ म्हणजे काय रे, हे जे गोल आहे त्याला इंटिग्रल पाथ असं म्हणूया आपण. हे जे जिथून सुरुवात झाली हे तिथून इथं एंड होणं, याला क्लोज्ड इंटिग्रल पाथ असं म्हणतोय. काय म्हणतोय आपण, क्लोज्ड इंटिग्रल पाथ इनटू डी फाय म्हणजे काय, ds मध्ये जेवढं वापरलंय ते आपण सगळं काय करणार आहे, आता ऍडिशन करणार आहे बाय युजिंग द इंटिग्रेशन. सो फाय इक्वल टू, आता मला सांगा इंटिग्रल पाथ ऑफ इथं काय येणार आहे, eds येणार. मग आपल्याला इंटेन्सिटी तर कुठं बदलणार नाही, इथं बदलणार नाही, इथं बदलणार नाही. पण हा जर ds वाढवत गेलो तर मग मात्र आपल्याला काय बदलणार आहे, फ्लक्स बदलणार आहे. म्हणजे फाय इज इक्वल टू, मी इथं फक्त ई लिहिलं, इंटिग्रेशन ऑफ ds. मग इंटिग्रेशन ऑफ ds, दिस इज मीन बाय एरिया ऑफ गॉसियन सरफेस. हे काय झालं, एरिया ऑफ गॉसियन सरफेस त्या स्पियरच्याच अराउंडला आहे. कोणाच्या अराउंडला, स्पियरच्याच अराउंडला आहे. मग त्या गॉसियन सरफेसचं स्मॉल आर काय आहे, रेडियस आहे. कुठलं, आउटवर्डला जे सर्कल आहे, कुठं आउटवर्डला जे सर्कल आहे त्याचं रेडियस. मग मी असं म्हणू का, गॉसियन सरफेसचा रेडियस काय आहे, स्मॉल आर आहे. मग मला सांगा तिथलं एरिया किती असायला पाहिजे, 4 पाय r स्क्वेअर असायला पाहिजे. तिथला एरिया किती असायला पाहिजे आपल्याला, 4 पाय r स्क्वेअर. ही व्हॅल्यू मी इथं पुट अप करतोय. सो 5 इज इक्वल टू e इंटू 4 पाय r स्क्वेअर. हे इक्वेशन नंबर 2 घेतोय. आता तुम्ही याच्यावरनं फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2 तुम्हाला काय दिसेल बघा, फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2 आपल्याला काय दिसेल, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 can I say the LHS is same, then that is mean by Q upon epsilon 0 equal to E into 4 pi r square, E into 4 pi r square. But our target is to calculate the electric field intensity. Okay, म्हणून मी काय करतो इथं, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी E इक्वल टू, हे मल्टिप्लिकेशनचं इकडे आल्यावर काय होतं रे, डिव्हिजन. सो Q अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 r स्क्वेअर. हे वाचायला छान वाटतं, बाकी काही नाहीये. काय इथं जे मध्ये घातलंय, काही जणांना वाटतं की 4 पाय r स्क्वेअर एप्सिलॉन 0 सर काय लिहिलं नाही, थोडं वाचायला आता किती छान वाटतं बघा, 4 पाय एप्सिलॉन 0 r स्क्वेअर. ओके, सो बाकी दुसरं काही नाही याचं इंटेन्शन. आता वी नो काय नो ढेकळं आपल्याला काय, क्यू बरोबर इथं माहिती ना, क्यू बरोबर आपण काढू शकतो
काय काढू शकतो, याला इथं सिग्मा सिग्मा असं लिहू शकतो आपण, किंवा Q इक्वल टू सिग्मा अपॉन ए लिहू शकतो. Q इक्वल टू काय लिहू शकतो इथं, सिग्मा अपॉन Q. आता Q ची व्हॅल्यू इथं एरिया किंवा Q ची व्हॅल्यू जी येते ते आपल्याला येते सिग्मा 4 पाय r स्क्वेअर. Q ची व्हॅल्यू काय येणार आहे, सिग्मा 4 पाय r स्क्वेअर. कारण एक लक्षात ठेवा, एक Q अपॉन A असतं बरं का, एक्स्ट्रीमली सॉरी, एक Q अपॉन A असतं. सिग्मा इज इक्वल टू काय असतं, एक Q अपॉन A. सो जर Q इक्वल टू घ्यायचं तर ह्याला हे मल्टिप्लिकेशन मध्ये येतं, म्हणजेच काय, Q इक्वल टू सिग्मा 4 पाय r स्क्वेअर. हे Q ची व्हॅल्यू इथं टाकूया. देअरफॉर E इज इक्वल टू काय येईल बघा, सिग्मा इंटू 4 पाय r स्क्वेअर अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 r स्क्वेअर. 4 पाय डिस्कॅम राहिला काय बघा, E बरोबर सिग्मा सिग्मा r स्क्वेअर अपॉन एप्सिलॉन 0 r स्क्वेअर. दिस इज द इंटेन्सिटी कुठं, गॉसियन सरफेस वर ऍट पॉइंट P ला. कोणाचं, स्फेरिकल शेलचं. आपण अजून एक नाव काय आहे त्याला, होलोस्फियर. अजून एक नाव काय त्याला, होलोस्फियर. समजा केस फर्स्ट मध्ये माझ्या राजांनी राणींनो, जर r इज इक्वल टू r झालं म्हणजे काय केलं, या गॉसियन सरफेसला उचललं आणि याला कशावर ठेवलं, या स्फेरिकल शेलवरच ठेवलं. स्फेरिकल शेल आज एक गॉसियन सरफेस जर समजलं तर इथं काय झालं, r बरोबर r झालं. मग आपण काय येणार आहे, E बरोबर बघा सिग्मा r स्क्वेअर अपॉन एप्सिलॉन 0 r स्क्वेअर डिस्कॅम. देन सिग्मा अपॉन एप्सिलॉन 0. हे कधी येईल, ज्या वेळेस हे गॉसियन सरफेस. पण याला नेलं आतच, कुठं, स्फिअरच्या आतमध्ये. म्हणजे इथलं रेडियस हे इथं नेलं, आतमध्ये जर नेलं तर सरळ डोळं झाकून लिहायचं. केस 2 मध्ये जर समजा हे r हे लेस दॅन हा r आहे, म्हणजे बाहेरचं जे r आहे, सॉरी कॅपिटल आणि हे स्मॉल r, हे जर ग्रेटर असेल. आता इथं हे r ग्रेटर होतं, हे r ग्रेटर होतं, हे r ग्रेटर होतं, बाहेर आलं. पण आता जर त्याला आपण स्मॉल केलं, म्हणजे कुणापेक्षा, स्मॉल r पेक्षा कॅपिटल R काय झाला, ग्रेटर झाला. म्हणजे गॉसियन सरफेस कुठं घुसलं, स्फिअरच्या आतमध्ये. मग स्फिअरच्या आतमध्ये सरळ लिहायचं, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती असते, 0. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती असते, 0. म्हणजे काय, मॅग्नेटिक, हे मॅग्नेट आहे, त्या मॅग्नेटच्या आतमध्ये आपण घुसलो आणि आत मॅग्नेटिक फील्ड बघायला लागली. त्याच्या अराउंडला मॅग्नेटिक फील्ड कुठं असणार आहे, त्याच्या अराउंडला. फील्ड पण कुठं होणार आहे, त्याच्या अराउंडला. मग इथं जे पॉझिटिव्ह चार्जेस आहेत स्फिअर मध्ये, हे कुठं आहेत, ते असे जर चार्ज डिपॉझिट झालेले असतील याच्यावर, तर याची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कुठल्या साईडला असणार आहे, बाहेरच्या साईडला. आतल्या साईडला किती असणार आहे, 0. जर एक्झाम मध्ये मांडलं, तुमचं स्फेरिकल शेलचा रेडियस 10 सेंटीमीटर आहे, किती आहे, 10 सेंटीमीटर. तर तुम्हाला रेडियस दिला 5 सेंटीमीटर आणि इंटेन्सिटी काढायला सांगितली. इंटेन्सिटी किती असायला पाहिजे, 0. का, r स्मॉल आहे. जर 10 च्या ग्रेटर दिलं किंवा 10 दिलं, देन वी विल फाइंड द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. समजते तुम्हाला, ओके. सो राईट.